नमस्कार सर्वांना, प्रिनिया कॉर्नरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आपल्या सर्वांची कोणत्या ना कोणत्या देवीवर श्रद्धाही असतेच, त्यामुळे आपण दररोज देवाची मनोभावे पूजा करत असतो। त्यामुळे देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या वास्तूमध्ये अदृश्य रूपाने आपल्या घरामध्ये राहू लागतात। आणि जेव्हा आपल्या घरामध्ये देवाचा वास असतो तेव्हा आपल्याला काही संकेत जाणवतात आणि यातील काही संकेत तुम्हालाही जाणवले असेल तर पाहूया कोणते ते संकेत। 1. जेव्हा आपण घरामध्ये काम करत असतो तेव्हा अचानक एक सुगंध येतो, म्हणजेच एखाद्या राळीचा वास किंवा धूपचा असा सुगंधी वास येतो, तेव्हा समजून जायचे की तुमच्या आजूबाजूला एक सकारात्मक शक्ती आहे, म्हणजेच आपल्या घरामध्ये देवाचा वास आहे। त्यामुळे जेव्हा असा सुगंध आला तेव्हाच प्रणाम करावे, कारण की ते संकेत आपल्या घरामध्ये देवांचा वास आहे हा असतो। दुसरा म्हणजे जेव्हा तुम्ही झोपता आणि सकाळी अचानक ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला जाग येते तेव्हा आपल्याला देवी शक्ती एक संकेत देते। तेव्हा आपल्या जे काही मनातील इच्छा असो तेव्हा त्या ब्रह्ममुहूर्तावर त्या व्यक्त करायच्या आणि त्या आपल्या इच्छा पूर्ण होतात। आणि ज्यांना कोणाला ब्रह्ममुहूर्तामध्ये जाग येते त्याच घरामध्ये देवाचा वास आहे हा दुसरा संकेत असतो। 3. तिसरा संकेत आहे की जेव्हा आपल्या घरावर किती मोठं संकट आले किंवा आपल्या घरामध्ये वादविवाद असं काही चालू झालं असेल तेव्हा आपण देवाची पूजा न सोडता या अवस्थेतही देवाची जर पूजा करत असेल तर देव आपल्यासोबत आहे हे समजावे, म्हणजेच तो आपली परीक्षा घेत आहे। त्यावेळेस तुमची श्रद्धा आणि विश्वास कमी होत नसेल तर हा एक सुद्धा देवाचा संकेत आहे। 4. यानंतरचा संकेत आहे की तुम्ही झोपले असता तुम्हाला स्वप्नामध्ये एखादे मंदिर दिसले किंवा तुम्ही एका मंदिरामध्ये गेले तर हा एक खूप मोठा शुभ संकेत आहे। यावरून असे सिद्ध होते की आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं घडणार आहे आणि आपल्याला आनंदाची बातमी मिळणार आहे आणि हे सगळं देवाच्याच कृपेने आहे, त्यामुळे हा सर्वात चांगला देवाचा संकेत मानला जातो। 5. जसे की आपण मंदिरात जाणे हा एक शुभ संकेत आहे, तसेच एखाद्याला स्वप्नामध्ये एकच देव वारंवार दिसणे, म्हणजेच कोणाला स्वप्नामध्ये महादेव दिसत असेल आणि नेहमी महादेवाचे स्वप्न पडत असेल तर त्या व्यक्तीच्या पाठीशी महादेव आहे हा महादेवाचा संकेत असतो। त्यामुळे त्या व्यक्तीला घाबरण्याची गरज नसते, कारण की त्याच्यासोबत देवादिदेव महादेव असतो आणि त्या व्यक्तीच्या घरामध्ये नेहमी महादेवाचा वास असतो। 6. यानंतरचा संकेत आहे की चिमणीने आपल्या घरामध्ये घरटे बनवले असेल आणि त्यामध्ये ती पिल्ल्याला जन्म देणार असेल तर हा एक खूप मोठा संकेत आहे, कारण की असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये लक्ष्मीचा वास आहे त्याच घरामध्ये चिमणीही आपल्या पिल्लांना जन्म देते। त्यामुळे तुमच्या घरामध्ये चिमणीने जर घरटे केले असेल तर त्यांना त्रास न देता त्यांना घरटे बनवू द्यावे, त्यानंतर ते घरटे सोडून गेल्यानंतर ते घरटे आपल्या घरामध्ये ठेवावे, याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहते। 7. यानंतर आपल्या घरामधील गृहिणी म्हणजे आपली आई असो किंवा बहीण असो किंवा बायको असो, ती काही पदार्थ बनवत असेल तर ते अत्यंत स्वादिष्ट होत असेल तर आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा हा वास असतो। त्यामुळे कधीही अन्नाला नावे ठेवू नये, नेहमी अन्नाचा आदर करावा आणि घरातील गृहिणीचा आदर करावा। जिथे गृहिणीचा आदर होतो त्या घरामध्ये देवी देवतांचा वास असतो। 8. धनाची देवी माता लक्ष्मीला स्वच्छता आवडते, ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो। याशिवाय स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा झाडू ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। असे म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना घराबाहेर कोणी झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण आहे। 9. तसेच आपल्या हिंदू धर्मामध्ये घुबड या पक्षीला खूप महत्त्व आहे, कारण की घुबड हा पक्षी माता लक्ष्मी वाहन आहे। त्यामुळे तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर घुबड हा पक्षी दिसल्यास तुम्हाला धनप्राप्ती होणार आणि चांगली आनंदाची बातमी मिळणार, ही देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा असल्याचा संकेत आहे। आणि ज्या घरात माता लक्ष्मी सदैव राहते त्याच घरातील लोकांना हे शुभ संकेत दिसू लागतात। 10. आपल्या हिंदू धर्मात शंखाला महत्त्वाचे स्थान दिले आहे। इतकेच नाही तर शंखाचा आवाजही खूप शुभ मानला जातो। त्यामुळे आपल्या घरात कोणतेही शुभ कार्यक्रम असो किंवा कोणतेही शुभ धार्मिक कार्य असो त्यावेळेस पूजा करताना शंख वाजविला जातो। जर तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर ते शुभ लक्षण आहे। असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर शंखध्वनी ऐकणे हे आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन झाले आहे याचे संकेत आहे। 11. पूजा करताना देवाजवळचे एखादे फूल तुमच्या जवळ पडले तर हा अत्यंत शुभ संकेत समजला जातो। यामुळे देवांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे।
12. पूजा करताना तुम्हाला अचानक रडू येणे किंवा अचानक डोळ्यातून पाणी गळणे हा एक संकेत असतो की तुम्ही देवाशी जास्त भावनिक दृष्टीने जवळ गेलेले आहे. त्यामुळे देव हा तुमची साथ कधीच सोडणार नाही. हा आपल्या आयुष्यातला खूपच शुभ संकेत असतो. 13. त्यानंतर तुम्ही खूप अडचणीत अडकलेले आहे किंवा तुम्हाला काही समजत नाही की काय करावं काय नाही, तेव्हा तुम्हाला काही ना काही मार्गाने कोणी मित्र भेटेल. त्याच्या माध्यमातून देव तुम्हाला काही सांगण्याचा मार्ग देईल किंवा एखादा संदेश येईल किंवा एखादी मेसेज येईल किंवा अशा एखाद्या ठिकाणी असे काही लिहिलेले दिसेल. तुम्हाला वाटत असेल की हे माझ्यासाठीच आहे, तर त्यातून काही मार्ग काढावा. तर हा एक देवांचा आपल्यासाठी संकेत असतो. 14. कोणी खूप देवाची पूजा करतात पण त्यांच्या जीवनामध्ये खूप अडचणी येतात आणि त्या अडचणी काही संपतच नाही. त्यामध्ये घाबरून जाऊ नये, कारण की देव आपल्या भक्तांची परीक्षा घेण्यासाठी अडचणी देतच असतात. त्यामुळे त्यातून मार्ग जर आपण काढला तर देव हा आपली साथ कधी सोडत नाही. हा त्या मागचा संकेत असतो. त्यामुळे कितीही मोठे संकट आले तर त्यात घाबरू नये, त्यातून मार्ग काढावा आणि यशस्वी व्हा. आणि हे जे सर्व संकेत ज्यांच्या घरी देवाचा वास असतो त्यांनाच हे सर्व संकेत मिळत असतात. 15. तुम्ही पहिले कधीही मंदिरात जात नसेल पण अचानक तुम्हाला मंदिरात जाण्याची आवड निर्माण झाली असेल, तर हा आपल्या घरी सकारात्मक शक्ती असल्याचा संकेत आहे. त्यामुळे ती शक्ती आपल्याला देवाशी जोडण्यास मदत करते. त्यामुळे आपल्याला देवाच्या मंदिरात जायला खूप आवडते आणि घरातही पूजा करायला खूप आवडते. ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या घरामध्ये माता लक्ष्मीही असते. तर वरील विषयावरील एक सुद्धा संकेत तुम्हाला मिळाला तर तुमच्या घरी देवतांचा वास आहे आणि तुमचे घर हे खूप पवित्र आहे आणि तुमच्यासोबत काहीही वाईट होणार नाही, सगळं शुभच होणार आहे. आणि आपल्या घरामध्ये नेहमी चांगले शब्द बोलावे, कधीही वाईट शब्द बोलू नये, कारण की आपला वास्तुदेवता दिवसातून एकदा तथास्तु म्हणत असतो. अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो पण तुमच्या काही चुकामुळे तुमच्या काही कर्मामुळे तुम्हाला त्याचे अस्तित्व जाणवत नाही. त्यामुळे चांगले कर्म करत राहा. ही माहिती तुम्हाला आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.